विधानसभा निवडणूक 2024 चा निकाल लागला। जनतेने महायुतीच्या बाजूने कौल दिला। मात्र अजूनही राज्यामध्ये सरकार स्थापन झालेले नाही। मुंबई असेल, राज्यातील असेल, राजकारणाची दिशा दिल्लीतून ठरवली जाणार आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यातील राजकारणाची दिशा ठरवणार असल्याची चर्चा आहे। पंतप्रधान असतील, गृहमंत्री असतील, राज्याचा मुख्यमंत्री कोण असणार हे त्यांच्या गोटातून मार्ग जो आहे तो सुटणार आहे। मात्र अजूनही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार यावरती शिक्कामोर्तब होताना पाहायला मिळत नाहीये। अशातच एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला। विधानसभा निवडणूक 2019 चा कार्यकाळ 26 नोव्हेंबर रोजी संपुष्टात आला। मात्र त्यानंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ ही एकनाथ शिंदेंनी घ्यावी अशी शिवसैनिकांची इच्छा आहे। मात्र ज्यांनी भाजपच्या नेतृत्वात ज्यांनी निवडणुका लढवल्या अशा एकंदरीत देवेंद्र फडणवीस यांनी खरं तर भाजपच्या इतिहासातील सर्वाधिक जागा यंदाच्या विधानसभा निवडणुकीत विजयी करून आणलेल्या आहेत। त्यानुसार 132 जागांवरती भाजपचा विजय झालेला आहे। अशा स्थितीमध्ये भाजपचा मुख्यमंत्री व्हावा अशी इच्छा भाजपची सुद्धा आहे। तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री व्हावं यासाठी पाठिंबा जो आहे तो अगोदरच जाहीर केलाय। मात्र आता शर्यत ही आहे की मुख्यमंत्री कोण होणार, देवेंद्र फडणवीस की एकनाथ शिंदे। मात्र आता एकंदरीत ऑफर सुद्धा समोर यायला लागले। ते ऑफर सुद्धा अशा प्रकारचे आहेत की एकंदरीत एकनाथ शिंदे यांना केंद्रात पाठवा, त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे खासदार आहेत त्यांना उपमुख्यमंत्री करा। मात्र एकनाथ शिंदे यांच्याकडून सुद्धा ऑफर जाते की श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्री करा, मला महायुती सरकारचे संयोजक पद द्या। मात्र एकीकडे या ऑफर आहेत, एकीकडे नेमकं सरकार कधी स्थापन होणार, मुख्यमंत्री कोण होणार याची सुद्धा चर्चा सुरू आहे। मात्र यामध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एक वक्तव्य केलं ज्याची महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असेल अत्यंत महत्वपूर्णरित्या चर्चा होताना पाहायला मिळत आहे। रामदास आठवले यांनी खरं तर आपलं भाजपसोबत असलेलं नातं, भाजपसोबत असलेला पाठिंबा यामुळे त्यांनी काही पदांची ऑफर केली आहे। ते पद नेमकं कुठले आपण जाणून घेणार आहोत। केंद्रात कॅबिनेट मंत्री आणि एक राज्यमंत्री पद, महायुती सरकारमध्ये रिपब्लिकन पक्षाला एक मंत्रीपद, 4 महामंडळाचे अध्यक्षपद, उपाध्यक्षपदे, विधान परिषद सदस्यत्व द्यावे अशा प्रकारची मागणी ही रामदास आठवले यांच्याकडून भाजपकडे करण्यात आलेली आहे। एनडीए मध्ये भाजप सोबत घटक पक्ष असलेल्या रिपाई म्हणजे रामदास आठवले यांनी भाजपकडे काही पदांची जी आहे ती ऑफर केली आहे। मात्र दुसरीकडे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुद्धा महत्वपूर्ण वक्तव्य रामदास आठवले यांनी केलंय। त्यांचं वक्तव्य म्हणजे एकनाथ शिंदे यांना केंद्रात पाठवा, अजित पवारांसोबत सरकार स्थापन करा अशा प्रकारचं वक्तव्य कुठेतरी रामदास आठवलेंकडून होत आहे। अशा प्रकारची चर्चा ही राज्याच्या राजकारणामध्ये होत आहे। मात्र आता एकीकडे रामदास आठवलेंकडून ज्या प्रकारे हे वक्तव्य येतं त्यानुसार रामदास आठवले यांचा बोलवता धनी कोण असेल अशा प्रकारची सुद्धा चर्चा होते। साधारणतः रामदास आठवले हे केंद्रीय मंत्री असल्यामुळे अमित शाह किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बोल जे ते रामदास आठवले बोलत आहेत का अशा प्रकारचा संशय सुद्धा जे एक प्रकारे व्यक्त केला जातोय। मात्र असं असलं तरी रामदास आठवले यांना सुद्धा कुठेतरी शिवसेनेकडून प्रत्युत्तर दिल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन अवधेश कोळीसह मी वैभव पाटील, मुंबई।